सर्वांना ख्रिस्त सलाम. आज आपण लुकाचे वर्तमान 14वा अध्याय वचन 25 ते 34. लुकाचे वर्तमान याचा 14वा अध्याय वचन 25 ते 34 या वचनांवरती मनन चिंतन करणार आहोत. मी आपल्या प्रत्येकाला विनंती करेल की आपण आपल्या घरातील पवित्र शास्त्रामध्ये ही वचने वाचून घेऊया, जेणेकरून आपल्याला आजचा जो हा संदेश आहे हा काय सांगू इच्छितो ते आपल्याला उत्तम प्रकारे समजेल. या वचनामध्ये जाण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय परमेश्वर, हे वचन आम्हाला समजू दे आणि विशेष करून हे समजल्यानंतर आमच्या जीवनामध्ये ते वचन तुझी इच्छेनुसार अंगीकारण्यास तू आम्हाला सहाय्याने मदत कर. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणतो आहे, आमेन. आणि या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रत्येकाच्या त्यावेळेस देखील आणि आज देखील प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती काहीतरी आशा अपेक्षा घेऊन वावरत असतो. आणि मग त्यावेळेस देखील अनेक लोक येशू ख्रिस्ताच्या मागे त्यांच्या काहीतरी अपेक्षा घेऊन लागलेलं होतं. आणि मग ज्यावेळेस येशू ख्रिस्त या फरिसीच्या घरातून निघालेला होता आणि त्यावेळेस त्याच्या मागे झुंड लागलेली होती. अनेक लोक त्याच्या मागे चाललेले होते आणि प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी अपेक्षा होती की याच्या मागे लागल्यानंतर आणि अनेक लोक त्यांच्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी किंवा त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या मागे लागलेले होते. आणि अशा काही त्यांच्या जीवनामध्ये समस्या होत्या की ज्या ते कोणाला सांगू इच्छित नव्हत्या किंवा सांगता येत नव्हत्या आणि ज्या सायन्सला देखील त्या समस्येवरती उत्तर मिळत नव्हतं. अशाच काही समस्या आज देखील आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात, ज्या की आपण कोणाला सांगू शकत नाही. त्याचं उत्तर सायन्समध्ये देखील नसतं किंवा असतं परंतु खूप महाग असतं. आणि काही गोष्टींचं उत्तर सायन्समध्ये देखील मिळत नाही. त्या गोष्टींचं उत्तर फक्त परमेश्वर देऊ शकतो. आणि काही लोक त्यांच्या जीवनामध्ये चिन्ह आणि चमत्कार होतील कारण की त्यांनी ऐकलं होतं की हा जो ख्रिस्त आहे, हा जो येशू ख्रिस्त आहे, यांनी अनेक चिन्ह आणि चमत्कार केले. त्यांनी अनेकांना मृत्यूतून उठवलंय, अनेकांना लंगड्यांना चालवलंय, ज्यांना बोलता येत नव्हतं त्यांना बोलतं केलंय, ज्यांना ऐकायला येत नव्हतं त्यांना ऐकायला येऊ लागले. आणि असे अनेक चिन्ह चमत्कार जे होऊ शकत नव्हते एखाद्याच्या जीवनामध्ये ते या येशू ख्रिस्ताने केले. हे ऐकून अनेक लोक येशू ख्रिस्ताच्या मागे लागले होते की आमच्या देखील जीवनामध्ये अशा काही समस्या आहेत, अशा काही गोष्टी आहेत ज्या ठिकाणी आम्ही थांबलोय, ज्या ठिकाणाहून आम्हाला सर्व काही अंधकारमय परिस्थिती दिसतीये, ती परिस्थिती कदाचित हा बदलेल या विचाराने, या स्वार्थाने ते त्याच्या मागे लागले होते. आणि त्या समुदायातील अनेक लोक असे होते की त्यांनी ऐकलं होतं की ज्या ठिकाणी हा येशू ख्रिस्त सभा घेतो आणि सभा झाल्यानंतर त्या ठिकाणी अन्नदान देखील असतं, अन्नछत्र असतं. आणि त्यावेळेस अन्न कमवणे किंवा मिळवणे ही खूप कष्टाची गोष्ट होती. आणि अनेक परिश्रम केल्यानंतर देखील मोबदला मिळत नव्हता, योग्य मोबदला मिळत नव्हता. आणि योग्य मोबदला मिळत नव्हता त्यामुळे उत्तम असं भोजन योग्य प्रकारे त्यांना घेता येत नव्हतं. आणि कष्ट केल्यानंतर देखील उत्तम असं भोजन घेता येत नसल्यामुळे आणि हा मनुष्य फक्त त्याच्या सभेला गेल्यानंतर अन्नदान करतोय, आपल्याला पोट भरून अन्न मिळतंय, या विचारधारेने अनेक लोक येशू ख्रिस्ताच्या मागं येत होते. आणि मग कष्ट करून देखील मिळत नाहीये, पोटभर खाता येत नाहीये आणि इथं फक्त बसल्याने मिळते म्हणून बरेच लोक आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी या ठिकाणी अन्नदान होणार आहे या अपेक्षेने येशू ख्रिस्ताच्या मागे येत होते. आणि काही वर्ग असा होता की येशू ख्रिस्त सतत आणि सतत असं म्हणत होता की स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे, स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. आणि त्यावेळेस रोमी सरकारचं राज्य होतं आणि ते क्रूर राज्य होतं. आणि त्या ठिकाणी अन्याय अत्याचार खूप प्रमाणात वाढलेला होता, सर्व जनता त्रस्त झाली होती. आणि ज्यावेळेस आपण विचार करू शकतो, ज्यावेळेस अन्याय अत्याचार वाढतो, शांतीचा भंग होतो, सुखाचं जीवन आपल्याला जगता येत नाही, त्यावेळेस प्रत्येक जण
अशा एखाद्या शासकाची वाट पाहत असतो की जो शांती प्रस्थापित करेल, जो आनंदाने जीवन जगण्यामध्ये प्रत्येकाला संधी देईल. आणि या संधीचे प्रत्येक जण वाट पाहत होते. आणि या रोमी सरकारला ते वैतागलेले होते, परंतु ते काही बोलू शकत नव्हते. आणि हा येशू ख्रिस्त म्हणतोय की मी स्वर्गीय राज्य लवकरच प्रस्थापित करणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला शांती असेल. आणि त्या शांतीच्या शोधामध्ये त्या रोमी सरकार हा मनुष्य, हा येशू हरून पाडेल आणि त्याचं राज्य प्रस्थापित करेल आणि त्याच्या राज्यामध्ये शांती असेल. आणि विशेष करून जर आम्ही याच्या बरोबर राहिलो तर ज्यावेळेस हा राज्य प्रस्थापित करेल त्यावेळेस आम्हाला त्या राज्य चालवण्यामध्ये किंवा त्या मंत्रिमंडळामध्ये एखादी संधी मिळेल, आम्ही देखील अधिकारी होऊ, या अपेक्षेने काही लोक त्याच्या मागे लागलेले होते. आणि मग अपेक्षा बाळगणं चुकीचं नाही, परंतु अपेक्षा योग्य असली पाहिजे. आणि ज्यावेळेस या अपेक्षेने लोक त्याच्या मागे चालत होते आणि मग प्रश्न निर्माण होतो की याचे खरे शिष्य कोण. आणि मग शिष्य कोण हा ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस ही जी लोक जे चाललेली आहेत त्यांना उद्देशून येशू ख्रिस्त चमत्कार करत नाही किंवा काही बोध करत नाही, परंतु एक संदेश देतो. असा संदेश की जो संदेश ती मनुष्य ऐकायला तयार नव्हती, किंबहुना त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं आणि हा काहीतरी वेगळंच बोलला. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की जो स्वतःचा देखील त्याग करेल, आपल्या आई वडिलांचा, भावाचा, बहिणीचा, संपूर्ण गोष्टींचा त्याग करून माझ्या मागे येईल, तो माझा खरा शिष्य. आणि ज्यावेळेस अशी गोष्ट होती त्यावेळेस मला वाटत नाही की प्रत्येक जण या गोष्टीला सहमत झालं असेल त्यावेळेस. आणि आज देखील या गोष्टीला कोणी सहमत होणार नाही की प्रत्येकाला सोडून ख्रिस्ताच्या मागे. परंतु शिष्य होणे म्हणजे ख्रिस्ताचं अवलोकन करणे, ख्रिस्ताच्या मागे चालणे, आणि त्यानंतरच आपल्याला खऱ्या जीवनाचा अनुभव मिळेल. परंतु येशू ख्रिस्त असं म्हणतोय की ज्यावेळेस तुम्ही माझ्या मागे चालायला लागसाल त्यावेळेस तुम्हाला मी जसा क्रूस घेऊन चाललो तसं तुम्हाला तुमचा क्रूज घेऊन चालावं लागेल. आणि मग क्रूज घेऊन चालणे म्हणजे काय? क्रूज घेऊन चालणे म्हणजे रोज नित्य नेमाने आपल्याला, जसं येशू ख्रिस्त या भूतलावरती असताना त्याला तुच्छ लेखलं गेलं, त्याची चितू झाली, त्याचा अपमान झाला, त्याला सहन करावं लागलं, त्याला भोगावं लागलं. आणि या सर्व गोष्टी आपल्याला देखील कराव्या लागतील. आपल्याला या भूतलावरती सहन करावं लागेल, आपली सहनशक्ती वाढवावी लागेल, आपल्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागेल. परंतु आपली आजची जी मनोवृत्ती अशी झाली आहे की एखादा अरे म्हटलं की आपण लगेच हात उचलायला चालू करतो किंबहुना शिव्या द्यायला चालू करतो. ती सहनशीलता आपल्याला वाढवण्याची गरज आहे. कारण की येशू ख्रिस्त जसं एखादा मेंढरू वधाव्यास घेऊन चालले होते त्याप्रमाणे त्याचं जीवन जगला. परंतु आपण अशा प्रकारे जीवन जगतोय की मला तुम्ही माझ्याकडे फक्त बघून तर बघा मी काय करतो. आणि येशू ख्रिस्त आपल्याला सांगतोय की वजस्तंभ उचलणे म्हणजे रोजच्या गोष्टींमध्ये सहनशीलता वाढवणे, सहन करणे, अन्याय आपल्यावरती जो काही त्रास होईल ख्रिस्तासाठी तो सहन करणे. आणि विशेष करून ख्रिस्त जसं देवाच्या इच्छेनुसार जगला, त्यांनी त्याचं जीवन समर्पित केलं होतं देवाच्या कार्यासाठी, तसंच आपण देखील देवाच्या कार्यासाठी आपलं जीवन समर्पित करणे, देवाची आज्ञा जी आहे ती पाळणे आणि त्या आज्ञेनुसार आपलं जीवन व्यतीत करणे. आणि या ठिकाणी असं म्हणतोय की प्रीती करणे कोणावरती? ख्रिस्तावरती, आपल्या स्वतःवरती नाही. स्वतःचा त्याग करणे, तिरस्कार करणे. आणि या ठिकाणी त्याग करणे, तिरस्कार करणे याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या शरीराला सोडून देणे, परंतु आपल्या शरीरामध्ये राहूनच, आपल्या शरीराबरोबरच आपण देवाला प्रथम स्थान देणे आणि त्यानंतर इतरांना आणि त्यानंतर आपल्या स्वतःला. कारण की ज्यावेळेस आपण असं करू त्याच वेळेस आपण खरे शिष्य होऊ. परंतु असा एक प्रश्न निर्माण होतो की कोणीतरी अचानक येतं, आपण त्याच्यासाठी प्रार्थना करतो किंवा त्याच्या विश्वासाने तो येतो, येशू ख्रिस्ताला विश्वासाने आरोळी मारतो आणि त्याच्या जीवनातील समस्या दूर होतात. आणि मग काय गरज आहे की त्याचं शिष्य होऊन राहणे. परंतु ज्यावेळेस आपण त्याचं शिष्य होऊन राहतो
त्यावेळेस आपल्याला रोजच्या रोज दैनंदिन जीवनामध्ये आशीर्वादाची प्राप्ती होत राहते आणि या संकटामध्ये देखील आपल्याला सामर्थ्याने परमेश्वर चालवत असतो. परंतु दुसऱ्या बाजूला जर एखादा मनुष्य येतो, प्रार्थना करतो, विश्वासाने ख्रिस्ताकडे मागतो आणि त्याला मिळतं आणि ज्यावेळेस तो पुन्हा एकदा माघारी फिरतो, तर याचा अर्थ असा आहे की तो कळून देखील चुकीचं करतो. आणि परमेश्वर असं म्हणतो की ज्याला समजत असेल आणि समजून देखील जो एखादा मनुष्य चुकीच्या गोष्टी करतो तर तो महापापी आहे. तो ख्रिस्ताच्या नजरेमध्ये, देवाच्या नजरेमध्ये महागुन्हेगार आहे. आणि ज्यावेळेस एखादा गुन्हेगार, आपण बघू शकतो की गुन्हेगाराला शिक्षा ही नक्कीच आहे, परंतु परमेश्वर आपल्या प्रत्येकाला संधी देत आहे त्याचं शिष्य बनण्याची. आणि 70च्या दशकामध्ये, 80च्या दशकामध्ये जर आपण पाहिलं तर जे कामगार होते कंपनीचे, ते कामगार कंपनीमध्ये 30-30, 40-40 वर्ष कामाला होते. आणि शिष्य म्हणजे काय? शिष्य म्हणजे आताच्या घडीला आपण म्हणू शकतो की अप्रेंटिसशिप. शिष्य म्हणजे अप्रेंटिसशिप म्हणजे एखाद्या वरिष्ठाकडे, अनुभवी व्यक्तीकडे आपण पाहत तो काय करतोय, तो कसं करतोय हे पाहत पाहत शिकणे आणि त्या गोष्टी आपण देखील हळूहळू करणे. कारण की शिष्य जे होते ते येशू ख्रिस्ताकडे पाहत होते, तो काय करतोय, कसं करतोय आणि त्यानुसार ते चालत होते, चालण्याचा प्रयत्न करत होते. आणि आजचा अप्रेंटिसशिप जो 70-80च्या दशकामध्ये होता, ते देखील ITI झाल्यानंतर कंपनीमध्ये येत होते, एखाद्या अनुभवी सिनियर माणसाच्या हाताखाली त्याला देत होते. तो त्या ठिकाणी असाईन झाल्यानंतर ते अनुभवी व्यक्ती कसं काम करतोय हे ते पाहत होते आणि त्यानुसार ते देखील करत होते. आणि तशाच प्रकारे आपल्याला देखील परमेश्वर म्हणतोय की जर तुम्हाला माझं शिष्य जर व्हायचं असेल तर मी जसे कामं केले, मी जसं रोज प्रार्थना करत होतो, मी परमेश्वराच्या हाती माझं जीवन सोपवून दिलं होतं आणि मी देखील सहन केलं, तशाच प्रकारे आपल्याला देखील प्रार्थना केली पाहिजे, आपलं जीवन परमेश्वराला समर्पित केलं पाहिजे आणि परमेश्वराचं वचन जे सांगते त्या वचनावरती चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि मगच आपल्या जीवनामध्ये अनेक कष्ट जरी आले तरी त्या कष्टाचं जो त्रास आहे किंवा ज्या कष्टामध्ये परमेश्वर आपल्याला त्या कष्टातनं देखील आनंदाने पार घेऊन जाईल. आणि म्हणून पुन्हा एकदा परमेश्वर येशू ख्रिस्त असे दाखले देतोय की एखाद्या बुरुज बांधणाऱ्याचा दाखला, एखाद्या योद्ध्याचा दाखला आणि मिठाचा दाखला. आणि इथं म्हटलंय की तुम्ही घर बांधायच्या आधी सर्व त्या घराचं प्लॅनिंग करता, पैशाचं नियोजन करता आणि योग्य गोष्टी त्या ठिकाणी कशा मिळतील, कशा करता येईल, योग्य इंजिनियर्स, योग्य बांधकाम कसं होईल, ह्या सगळ्या गोष्टी आधी विचार करता आणि त्यानंतरच तुम्ही आपलं घर बांधण्याचा प्रयत्न करता. आणि त्यासाठी देखील सर्वात प्रथम पैशाचं नियोजन आणि त्यानंतर आर्किटेक्चर आणि सर्व गोष्टी आपण पाहतो. आणि अशाच गोष्टी परमेश्वर सांगतोय की तुम्ही अर्धवट रस्त्यात येऊन अर्धवट विचार करून घर बांधायला चालू करत नाही. कारण की ज्यावेळेस असं होतं त्यावेळेस बांधण्याची जी सुरुवात असते, आपण प्रत्येकाला सांगतो की मी घर बांधतोय आणि मग ज्यावेळेस अर्धवट बांधकाम मध्येच थांबतं पैशाच्या अभावी किंवा कुठल्या गोष्टीच्या अभावी, कारण की आपण पूर्वनियोजन उत्तम प्रकारे केलेलं नाही, तर त्यावेळेस आपल्याला लोक म्हणतील काय झालं, घर कुठपर्यंत आलं, बांधकाम झालं का नाही, घर झालं का नाही, कधी शिफ्ट होणार आहे, या गोष्टी आपल्याला विचारतात. त्यातले फक्त कमीच लोक असतात जे विचारतात की काही मदत लागत असेल तर सांगा, परंतु त्या मदतीला देखील एक लिमिटेशन असतं, त्या मदतीला देखील मर्यादा असते. पण त्याहूनही अधिक लोक आपल्याला खाली पाडण्याचा विचार करण्यासाठी, आपल्याला कुठंतरी आम्ही हारलोय जीवनामध्ये हे दाखवून देण्यासाठी सतत विचारत असतात की बांधकामाचं काय झालंय. आणि त्या विचारांमध्ये जो त्रास होतो, जे दुःख होतं ते आणखीन असतं. आणि त्याच्यामध्ये ते इतरांना देखील सांगतात की यांनी घर बांधायला चालू केलं, यांच्याकडे पैसे नव्हते, मोठेपणा करायला गेले, आता फसले. आणि ती ज्यावेळेस गोष्ट फिरून समाजामध्ये आपल्यापर्यंत येत असते त्यावेळेस आणखीन त्रास होतो. म्हणून परमेश्वर म्हणतोय की योग्य नियोजन करा आणि त्यानंतरच पाऊल टाका. दुसरं म्हणजे युद्धावर जाण्यापूर्वी देखील समोरच्याकडे किती सैन्य आहेत, समोरच्याकडे काय शस्त्र आहेत, आपल्याकडे किती शस्त्र आहे, आपल्याकडे काय सैन्य आहे, आपण कसं लढू शकतो, आपण समोरनं लढायचंय किंवा गोरिला वॉरफेअर करायचं आहे,
कुठली टेक्निक आपल्याला वापरायची, या गोष्टीचं सर्व नियोजन केल्यानंतरच आपण युद्धात पडतो, युद्धात उतरतो. आणि जर आपण असं केलं नाही तर आपण युद्ध हरू. युद्ध हरू म्हणजे काय, आपलं भयानक नुकसान होईल. आणि कुणीच व्यक्ती स्वतःच्या नुकसानीला कधीच तयार नसतो. घराचं देखील अर्धवट बांधकाम झालं तर आपलं नुकसानच होईल. युद्धाचं देखील आपले सैन्य मेले, आपलं नुकसान झालं तर ते न भरून निघणारं नुकसान असतं. आणि म्हणून परमेश्वर म्हणतोय की माझे शिष्य होण्यापूर्वी तुम्ही सर्व गोष्टीचा विचार करा, कारण की माझं शिष्य होणं इतकं सोपं नाही आहे. तुम्हाला सर्व गोष्टीचा त्याग करावा लागेल. आणि मनुष्य त्याग म्हटला की तत्पर कधीच नसतं. आणि परमेश्वर तेच म्हणतो, ज्यावेळेस तुम्ही त्याग करसाल, ज्यावेळेस तुम्ही रिक्त होसाल, जसं परमेश्वर रिक्त झाला, त्याने स्वर्ग सोडून या भूतलावरती आला आपल्यासाठी, आपल्या पापांसाठी, तसंच आपल्याला देखील ज्यावेळेस आपण त्याग करू त्यावेळेस परमेश्वर आपल्याला स्वीकार करेल. आणि ज्यावेळेस परमेश्वर आपल्याला स्वीकार करेल त्यावेळेस आपलं जीवन देखील सफल होईल. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की त्याग करा सर्व गोष्टींचा आणि सर्वप्रथम मला स्वीकारा. परमेश्वर करू सर्व गोष्टींचा त्याग करून परमेश्वराचा स्वीकार करण्यास परमेश्वर आपल्या प्रत्येकाला सहाय्याने मदत करू. मे द गुड लॉर्ड ब्लेस अस ऑल. मी विनंती करतो की तुम्ही माझ्या या व्हिडिओला आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.